नमस्कार मंडळी. तर आता साबुदाणे भिजवण्याची वाट न बघता मनात येईल तेव्हा तुम्ही हे वडे बनवू शकता. यासाठी तुम्हाला साबुदाणे भिजवण्याची अजिबात गरज नाही. तर आज आपण कच्च्या साबुदाण्याचे 5 ते 6 दिवस टिकणारे, वरून छान कुरकुरीत आणि आतमधनं पोकळ मऊसूत करायला अतिशय सोपा, त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथं मी मध्यम आकाराचे 3 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. हे बघा. तर सर्वात अगोदर बटाट्यांवरची आपण साल काढून घेऊया. अगोदर आपल्याला बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे. इथे आपल्या बटाट्यांवरची साल काढून झाले की बटाटे आपण किसून घेऊया. तर हे बटाटे आपल्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचे आहेत, म्हणजे हे काळे पडणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकताय आपले 3ही बटाटे मस्त असे किसून झालेले आहेत. हे बघा. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा घालायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय हा साबुदाणा कुठेही मी भिजवलेला नाहीये, तर कच्चा साबुदाणा यामध्ये आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर हा साबुदाणा आणि हा किसलेला बटाटा आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि यामधलं आपल्याला सगळं स्टार्च काढून टाकायचं आहे. हे बघा, असं चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकताय आपला हा किसलेला बटाटा आणि साबुदाणा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हे बघा. आणि त्यामधलं मी पाणी घट्ट असं पिळून काढलेलं आहे. यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाहीये. आता यामध्ये आपण काही साहित्य घालून घेऊया. 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये आपल्याला घालायच्या. त्यानंतर 1 चमचा जिरे घालूया. जर तुम्ही उपवासामध्ये जिरे खात नसाल तर नाही घातलं ना तरी सुद्धा चालेल. त्यानंतर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे. आपल्या ह्या मिश्रणाला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे. सुरुवातीला मी अर्धी वाटी पीठ यामध्ये घालतीये. राजगिऱ्याच्या पिठाऐवजी तुम्ही साबुदाण्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल. आता हे पीठ आपल्याला यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचंय. तर इथे आपल्याला आणखीन थोडंसं राजगिऱ्याचं पीठ लागणार आहे. तर इथे मी पाव वाटी राजगिऱ्याचं पीठ यामध्ये घालतीये. छान मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या मिश्रणाला मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे. हे बघा, याची वडे देखील छान असे वळले जातात. ते आपण आता वडे बनवायला सुरुवात करूया. वडे बनवण्या अगोदर ज्यामध्ये आपल्याला वडे वाफवून घ्यायचे त्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे. हे बघा. तर सर्वात अगोदर आपण चाळणीला तेल लावून घेऊया. तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. इथे आपल्या चाळणीला तेल लावून झालेलं आहे. आपण आता वडे बनवायला घेऊया. त्यासाठी यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावर याला छान असं गोल करून चपटा करून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने. वडे आपले बनवून झाले की लगेच आपण याला चाळणीमध्ये ठेवून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया. इथे आपले सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत. आता तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये वडे बनवायचे असतील तर इडली पात्राचा वापर केला तरी सुद्धा चालेल. आपण आता हे वडे वाफवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे.
गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे 10 ते 12 मिनिटं छान असे वाफवून घ्यायचे आहेत. 10 ते 12 मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकताय वड्यांमधला जो साबुदाणा आहे छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे, म्हणजे आपले हे वडे छान असे वाफवून झालेले आहेत. आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. इथे आपले वडे पूर्णपणे थंड झालेले आहेत. वडे थंड झाले की आपण हे तळून घेऊया. आता तुम्हाला एकदम हे सगळे वडे तळायचे नसतील तर यामधले काही वडे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास 5 ते 6 दिवस छान असे टिकतात आणि हवं तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता. आपण आता हे वडे तळून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण वडे सोडून तळून घेऊया. वडे आपले एकदा तेलात सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हे वडे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत. चला तर मंडळी, लवकरात लवकर आपल्याला 50,000 सबस्क्राईबचा टप्पा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. इथे तुम्ही बघू शकताय आपल्या वड्यांना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे आणि वड्यांमधला जो साबुदाणा आहे तो देखील मस्त असा टमटमीत फुगलेला आहे. हे बघा, तर इथे आपले हे वडे छान असे तळून झालेले आहेत. आपण आता हे काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तळून घेऊया. इथे आपले सगळे वडे छान असे कुरकुरीत तळून झालेले आहेत. हे बघा, आवाजावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपला हा वडा मस्त असा कुरकुरीत तळून झालेला आहे. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.